आपण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जर 2011च्या जनगणनेनुसार तेव्हाची लोकसंख्या 18 लाखच होते. 2011 2015 म्हणजे 3 टर्म्स इलेक्शनचं बघितलं तर लोकसंख्या तीच राहते का? आज ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या 28 लाख आहे. 28 लाख अनटॅक्स रोकडले 35 लाख. जर जनगणनेचा हिशोब केला आणि 17 लाख लोकसंख्या पकडली तर बाकीच्या 10-15 लाख लोकांना मतदान करायचा अधिकार आहे ना. ते कोणी जाणार? आज ठाणे महानगरपालिकेचा विकास होतोय, लोकसंख्या वाढते, तर प्रभाग रचना वाढायला हवी. 5 पॅनल वाढतात, 20 नगरसेवक वाढतात. 33 पॅनल राहत नाही ना, 131 नगरसेवक राहत नाही. तर नवीन रचनेनुसार यायला पाहिजे ना. जनगणना 2011ची झाली नाही म्हणून लोकसंख्या वाढणार नाही. जनगणना वेगळी आहे, जनगणनेचा अर्थ वेगळी आहे, निवडणुकीचा अर्थ वेगळा आहे. संसदची लोकसंख्या जर गृहीत धरून इलेक्शन करत असेल तर त्या काळची लोकसंख्या आणि आत्ताच्या लोकसंख्यामध्ये तफावत आहे. 10 ते 15 लाखाचा तफावत आहे. म्हणजे ते 18 लाख लोकच मतदान करू शकतात की त्या 18 लाखमध्ये काही वगळले जातील. 18 लाखमध्ये म्हणजे 15 लाख लोकांचंच मतदान होईल, बाकी लोक कुठे जाणार? हा बदलाव आला पाहिजे ना. हा निवडणूक आयोग बदलाव करायला तयार नाही कुठलाही. आता जर सुनावणी परवा 10 तारखेला घेतली तर सुनावणीनुसार नुसती सुनावणी अभिप्रेत नसते, तर सुनावणीमध्ये जे काय आमचे खुलासा केला त्याच्यावर उत्तरं देखील अभिप्रेत आहे, ते निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे. आणि हे जर बोगस कारभार होत असेल तर पुन्हा निवडणूक आयुक्तांना स्टे लावलं जाईल, महानगरपालिकेच्या निवडणुकीला स्टे लावलं जाईल आणि हा रवींद्र शिंदे स्टे लावणार. हे जनरल ऑब्जेक्शन्स आहेत. जर तेव्हाची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या नुसार प्रभाग रचना झाली पाहिजे आणि त्या लोकांना आणि जे प्रभाग बनवले, जे झोपडपट्टीमध्ये SC ST OBCचे वर्ग वाढत आहेत, तिकडे प्रभाग वाढत आहेत ना. मग हा प्रभागाचा विचार केलेला नाही महानगरपालिकेच्या निवडणूक आयोगाने. त्यामुळे ही पूर्णतः प्रभाग रचना ही सदोष आहे. ही पूर्ण प्रभाग रचना ही सदोष आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने याचा विचार करावा आणि नवीन प्रभाग रचना जारी करावी आणि तदनंतर निवडणुका जाहीर कराव्यात. खरं म्हणजे ज्या OBC आरक्षणामुळे निवडणुका थांबल्या होत्या, निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये आरक्षण नसावं. निवडणूक आणि आरक्षण हा मुद्दाच वेगळा आहे. आरक्षण हा जाती धर्मात आरक्षण हा विविध खितपत पडलेल्या जातींना उद्धार करण्याची गोष्ट आहे, प्रगती करण्याची गोष्ट आहे. का त्यांना श्रीमंतीचं कारण नाही, राजकारणामध्ये प्रगत करायचं कारण नाही, तर राजकारणामध्ये आरक्षण आलेलंच पाहिजे हा माझा आक्षेप आहे. आणि येणाऱ्या 18 तारखेला ठाणे महानगरपालिकेसमोर ठाणे महानगरपालिकेचे विविध प्रश्न जे 16, 17, 18, 19, 20 प्रश्न आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, विविध फरकाचे मुद्दे, 7वा वेतनाचे सगळेचे सगळे हप्ते, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी, 10, 20, 30सी लागू करणं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये सामावून घेणं, कामाचे तास जे 8-9 तास आहेत तेच लागू करणं, 12 तासानुसार काम करणं. हा कुठल्याही संविधानिक घटनेला धरून नाही. पूर्वीसारखा 7 दिवसाचा आठवडा करावा, रविवारी सुट्टी. त्यामुळे 12 तास काम करण्याचा उद्देश हा एक कर्मचारी वर्गावर अन्याय आहे. या अन्यायासाठी येत्या 18 तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या भवनासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा रवींद्र चांगू शिंदे यांनी दिलेला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्गाने याचा सहभाग घ्या, सर्व कर्मचारी वर्गाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा, आंदोलनाला सहभाग घ्यावा. अर्धनग्न आंदोलन रवींद्र शिंदे करणार आहे. भ्रष्टाचार कम करो जनता आई है,
भ्रष्टाचार कम करो जनता आइए, कुर्सी खाली करो जनता आइए, कुर्सी खाली करो जनता आइए. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भारत.